सूर्योदयाच्या सोनेरी प्रकाशात हस्तिनापूर नगरी चमकत होती. भव्य राजवाडे, उंच तटबंदी आणि विशाल साम्राज्य पाहून प्रत्येकजण थक्क होत होता. हीच होती कुरुवंशाची राजधानी, शक्ती, वैभव आणि धर्माची भूमी. राज्याच्या मुख्य दरवाजावर शूर सैनिक पहारा देत उभे होते. हत्ती आणि घोड्यांच्या तुकड्या राज्याच्या सामर्थ्याची साक्ष देत होत्या. दूरदूरच्या राज्यांतील लोक हस्तिनापूर पाहण्यासाठी येत असत. राजवाड्याच्या भव्य सभोवताल सोन्याचे खांब आणि विशाल प्रांगण दिसत होते. राजघराण्याचे वैभव आणि राजसत्ता संपूर्ण आर्यावर्तात प्रसिद्ध होती. याच राजवाड्यात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार होते. राजसभेत मंत्री, योद्धे आणि विद्वान उपस्थित होते. राज्याच्या सुरक्षेपासून धर्माच्या रक्षणापर्यंत महत्त्वाच्या चर्चा चालत होत्या. सभागृहातील गंभीर वातावरण भविष्यातील संघर्षाची चाहूल देत होते. कुरुवंशातील महान योद्धे आपल्या शौर्यामुळे संपूर्ण भूमीत प्रसिद्ध होते. त्यांच्या हातातील शस्त्रे आणि डोळ्यांतील आत्मविश्वास राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. याच वंशातून पुढे भीष्म, पांडव आणि कौरव जन्म घेणार होते. मैदानात सैनिक कठोर युद्धसराव करत होते. तलवारींची टक्कर, घोड्यांच्या टापा आणि रणशिंगाचा आवाज वातावरण भारून टाकत होता. हस्तिनापूरची सेना युद्धासाठी सदैव तयार. व्यापारी, कारागीर आणि सामान्य प्रजा गजबजलेली होती. सोन्याचे दागिने, उत्तम वस्त्रे आणि धान्याची देवाणघेवाण सुरू होती. समृद्धी आणि आनंदामुळे हस्तिनापूर संपूर्ण भारतात प्रसिद्ध होते. राज्याचे हत्ती आणि घोडदळ रणांगणातील सर्वात शक्तिशाली सेना मानली जात होती. सैनिकांचा शिस्तबद्ध संचलन पाहून शत्रूही घाबरत असत. हस्तिनापूरचे नावच सामर्थ्याचे प्रतीक बनले होते. रात्रीच्या शांत चांदण्यात संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. राजवाड्यावरील मशाली मंद वाऱ्यात हलत होत्या. परंतु या शांततेमागे नियतीने एक महान युद्ध लिहून ठेवले होते. काळ पुढे सरकत होता आणि हस्तिनापूरच्या या भूमीवर सुरू होणार होता इतिहासातील सर्वात महान संघर्ष, महाभारत.